तर सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी या ऑनलाईन वेबिनार साठी सर्वांचं हार्दिक स्वागत. या ऑनलाईन वेबिनार साठी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन जे आजचे प्रामुख्याने मेन स्पीकर आहेत ते म्हणजे मिस्टर उमाकांत ननवरे सर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, जीएसटी डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचं मी रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला तर्फे सर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन 2009 साली सांगोला येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये, कारण सांगोल्याच्या अवतीभोवती पाहिलं तर पंढरपूर तालुका आहे, मंगळवेढा तालुका आहे, जत तालुका आहे, आटपाडी तालुका आहे. हे सर्व तालुके पाहिले तर प्रामुख्याने अत्यंत दुष्काळग्रस्त भागातले तालुके. इथल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये म्हणून सन 2007 साली संस्थेचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय BR गायकवाड साहेब यांनी 2007 साली रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि सन 2009 सालापासून शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला हे आपल्या तालुक्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग शिक्षण देण्यासाठी सुरू झालं. तदनंतर अगदी 2021 पर्यंत या काही कालखंडामध्ये भरपूर सारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागामधून पास आउट झाले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे यश संपादन करायचं आहे ते यश संपादन करून आज या कॉलेजचा विद्यार्थी आज प्रत्येक विभागामध्ये कार्यरत आहे. शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला नेहमीच विद्यार्थी हितप्रिय राहिलेला आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना शहरासारखं शिक्षण मिळावं, शिवाजी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी कुठल्याही विभागामध्ये, कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडू नये, त्यानं त्याचं नाव लौकिक कमवावा हे हित जोपासून संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ असेल, त्यानंतर सर्व शिक्षक वृंद असेल आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आम्हाला नेहमीच कार्यक्रम आयोजित करणारे, प्रोत्साहन देणारे आमचे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर्य देशमुख सर यांच्या प्रयत्नातून आज कॉलेजचा जो नावलौकिक आहे तो आज आपण उत्कृष्ट अशा शिखरावरती पोहोचलेलो आहोत. कॉलेज तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी केलं जातं. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्पर्धा परीक्षासाठी जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले, सहकारी क्षेत्रातले जे नामवंत अभियंते आहेत किंवा वेगवेगळ्या पदावरती करत असणारे जे काही शासकीय कर्मचारी आहेत, ऑफिसर्स आहेत, अशा लोकांना प्रामुख्यानं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि तसं त्याच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं जातं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थी हा ऑलराऊंडर असला पाहिजे. फक्त तो पुस्तकी नॉलेज असून, पुस्तकी किडा असू नये असं म्हणलं तरी चालेल, तर विद्यार्थी तसा घडू नये, त्याचा सर्व विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मग याच्यामध्ये काही टेक्निकल कॉम्पिटिशन असतील, काही त्याच्या व्यतिरिक्त को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, अशा सर्व कार्यक्रमाचं नियोजन शिवाजी पॉलिटेक्निक तर्फे नेहमीच केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप असतील, एक्सपर्ट लेक्चर असतील, सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग असतील, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉलेज तर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे, त्याची जडणघडण झाली पाहिजे, यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला हे नेहमीच अग्रेसर राहतं. तर त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, आज बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मला लाल देवीच्या गाडीमध्ये फिरायचं आहे किंवा मला त्या शासकीय पदावरती पोहोचायचं आहे, परंतु विद्यार्थी मित्र, आपल्याला एक प्रॉपर दिशा नसल्यामुळं आपला जो शिक्षण घेण्याचा जो मार्ग आहे तो आपला सध्या आपण कुठेतरी डायव्हर्ट झालेला असतो. मग अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांना एक प्रॉपर दिशा मिळावी
आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या काही प्रशासकीय सेवेमध्ये संधी आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. तर या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असणारे मिस्टर उमाकांत ननवरे सर यांची मी 2च मिनिटांमध्ये ओळख करून देतो. मिस्टर उमाकांत ननवरे सर यांचं पूर्ण नाव उमाकांत केशव ननवरे सर आहे. त्यांचं मूळ गाव हे इसबावी पंढरपूर मध्ये आहे. म्हणजे सर आपल्याच भागामधले आहेत. सरांचं 10वी पर्यंत शिक्षण नंदिकेश्वर विद्यालय उपळाई या ठिकाणी सरांनी त्यांचं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. तदनंतर सरांनी त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण केबीपी कॉलेज पंढरपूर या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर सरांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण बीई इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या ठिकाणी सरांनी 2011 साली सरांनी बीई पूर्ण केलं. तदनंतर सरांचं ध्येय होतं की मला प्रशासकीय नोकरीमध्ये जायचं आहे, प्रशासकीय नोकरी मिळवायची आहे. सरांनी सन 2014 सालापासून ते 2017 पर्यंत अथक असे प्रयत्न केले आणि सरांना हे यश 2017 साली मिळालं. सर आता सध्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून जीएसटी डिपार्टमेंटला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र येथे कार्यरत आहेत आणि सरांचे यशस्वीरित्या 4 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. सर आपल्या ग्रामीण भागातल्या असल्यामुळं सरांना ग्रामीण भागातल्या परिस्थितीचं पुरेपूर माहिती आहे की इथला विद्यार्थी, ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याच्याकडे गुणवत्ता असून सुद्धा या स्पर्धेच्या जगामध्ये का पाठीमागं पडतो किंवा का त्याला यश संपादन करता येत नाही, किंवा त्याला त्या दिशेने जाण्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजेत किंवा जो आपला रस्ता निवडायला पाहिजे. विद्यार्थी मित्र, ज्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे ते जर डेस्टिनेशन माहित असेल तर आपण त्याचा अचूक असा रस्ता धरावा, जेणेकरून मी माझं करिअरचं जे काही माझं ऑब्जेक्टिव्ह आहे, माझं एम आहे ते मी डायव्हर्ट होऊ नये, यासाठी एक प्रॉपर डायरेक्शन आणि एक दिशा मिळणं आवश्यक आहे. तर या अनुषंगाने मी जास्त वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमाचे रिसोर्सेस पर्सन मिस्टर उमाकांत ननवरे सर यांना विनंती करतो की सर आपण या कार्यक्रमाचा चार्ज घ्यावा. तत्पूर्वी मी सरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमात उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय BR गायकवाड साहेब, आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय AR गायकवाड साहेब, आमच्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे MR गायकवाड साहेब, तसेच आमच्या संस्थेचे उपप्राचार्य आदरणीय VM गायकवाड सर, आमच्या मार्गदर्शिका MU गायकवाड मॅडम, तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर आर्य देशमुख सर, या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि मिस्टर उमाकांत ननवरे सरांना मी विनंती करतो, सर आपण आपल्या या कार्यक्रमाचा चार्ज घ्यावा. वेलकम सर, अँड आय रिक्वेस्ट यू प्लीज टेक द चार्ज. धन्यवाद शंकर सर. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मान्यवर यांना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या शुभ दिनी शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला येथील सावंत सर यांनी मला विद्यार्थ्यांच्या करिअर साठी मार्गदर्शन करण्यासाठी व MPSC UPSCच्या करिअरच्या संधीबद्दल मला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले. तरी या संस्थेचे प्रेसिडेंट BR गायकवाड सर, सेक्रेटरी AR गायकवाड सर, ट्रस्टी MR गायकवाड सर, प्रिन्सिपल आर्य देशमुख सर यांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना की पुढील काय करिअरच्या संधी आहेत, MPSC UPSC मध्ये इंजिनिअरिंगच्या काय संधी आहेत करता येईल. तर मित्रांनो, शंकर सरांनी माझा परिचय थोडासा आहे, तरी पण मी थोडस माझ्याबद्दल सांगतो की मी उमाकांत केशव ननवरे, राज्यकर निरीक्षक, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, मुंबई येथे कार्यरत आहे. तरी मित्रांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी काय संधी आहेत व त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल पण थोडंसं सांगणार आहे तुम्हाला. मी एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील श्री
केशव ननवरे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. माझी आई ही गृहिणी होती. या दोघांनी मला कायम अभ्यासाबद्दल खूप खूप प्रोत्साहन दिलं की अभ्यास कर, अभ्यासाचं खूप महत्त्व पटवून दिलं. आज शिक्षण घेत असताना त्यांना कुठेतरी जाणवलं की मुलामध्ये दमक आहे, तो करून दाखवेल काहीतरी. मग माझे 10वी पर्यंत शिक्षण नंदिकेश्वर विद्यालय उपळाई येथे झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मी 10वीला वर्गामध्ये 3रा आलो होतो. मग वडिलांनी माझ्या पुढील शिक्षणासाठी 11वी-12वी साठी मला केबीपी कॉलेज पंढरपूर येथे ऍडमिशन घ्यायला लावलं. 12वीतही उत्तम गुण मिळवून मी पुढे काय करायचं ते ठरवलं. त्या खूप विचार केल्यानंतर मला इंजिनिअरिंग करावं हे योग्य वाटलं. इंजिनिअरिंग करण्यासाठी मग मी सीईटी दिली. सीईटी दिल्यानंतर सीईटीतही उत्तम मार्क मिळाले. नंतर मग मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे माझा नंबर लागला व मी डिग्रीसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिग्रीसाठी तिथे ऍडमिशन घेतलं. तर इंजिनिअरिंग करत असताना ही स्पर्धा परीक्षा काय आहेत किंवा काय या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या. शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना एमपीएससी यूपीएससी बद्दल मित्रांकडून इकडून तिकडून थोडंसं कळायला लागलं. मग त्याचा अभ्यास केला मी. मग पुढे प्रायव्हेट जॉब न करता प्रशासकीय नोकरी करायची हेच ठरवलं. मग त्यानंतर 2014 मध्ये मी पुण्यातून एमपीएससी ची तयारी चालू केली. तयारी करत असताना काही यश आलं, अपयश आलं. 2017 साली मला राज्यकर निरीक्षक STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ही पोस्ट मिळाली. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की एमपीएससी यूपीएससी करताना की अभ्यास कसा करावा व कठोर परिश्रम करावे लागतात. तर मी प्रथमतः तुम्हाला एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन व यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे 2 कमिशन आहेत. ज्यातील एमपीएससी जे आहे ते फक्त महाराष्ट्रासाठी आहे, यूपीएससी आहे ते केंद्र सरकारसाठी आहे. तर एमपीएससी मधून जे राज्य शासनात जे पद भरले जातात गट अ गट ब अधिकाऱ्यांची निवड केली जाते. तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तम करिअर करण्याची खूप सारी संधी आहे. तुम्ही अभ्यास कसा करावा की जेणेकरून तुम्हाला ही पोस्ट मिळवता येईल की पुढे काय करता येईल तुम्हाला. ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा ही एक उत्तम करिअर आहे. डिप्लोमा झाल्यानंतर डिग्रीसाठी ऍडमिशन घेऊन डिग्री पूर्ण करणे महत्वाचं आहे. एमपीएससी ची एकच महत्वाची अट आहे की कोणतीही डिग्री ही फक्त कुठलीही डिग्री त्याच्यासाठी तो विद्यार्थी एमपीएससी करण्यासाठी पात्र आहे. तर एमपीएससीने एकच अट ठेवलेली आहे, डिग्रीची अट ठेवलेली आहे, कोणतीही डिग्री. आणि इंजिनिअरिंग मध्ये भरपूर स्कोप आहे. पुढे तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या असतात, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इत्यादी ट्रेड आहेत, त्यांच्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की एमपीएससी साठी पहिली अट सांगितलेली आहे की डिग्री पूर्ण करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही 10वी पास आउट असाल तर डिप्लोमा हा उत्तम पर्याय राहील. डिप्लोमा नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला घेऊ शकता किंवा मेडिकल इंजिनिअरिंग कोणतीही फील्ड याच्यासाठी पात्र आहे. तर याच्यासाठी दिवसातून तुम्हाला जवळपास 6 ते 8 तास अभ्यास पुरेसा आहे. योग्य आणि व्यवस्थित अभ्यास पुरेसा आहे. तर या परीक्षेसाठी 5वी ते 10वी पर्यंत जे विषय शिकलो आपण तेच पुढे त्याच विषयाची एकत्रित परीक्षा आहे. फक्त एवढं अवघड काय आहे त्याच्यामध्ये की तुम्ही सर्व गोष्टी एकत्रित लक्षात ठेवाव्या लागतात. मेमरायझिंग पॉवर खूप चांगली लागते तुमची. इंजिनिअरिंग आणि मेडिकल वेगवेगळ्या अभ्यासानुसार वेगवेगळे पोस्ट तयार केलेले आहेत. इंजिनिअरिंग साठी वेगळ्या एमपीएससी देता येते किंवा जनरल एमपीएससी देता येते, ज्याला आपण की राज्यसेवा असं म्हणतो. याच्यावरून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर अशी पदं तुम्ही मिळवू शकता. तर 10वी जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथे पॉलिटेक्निकची उत्तम करिअर संधी आहे. तर तिथून तुम्ही चांगले पास आउट होऊन पुढच्या इंजिनिअरिंग करिअरसाठी तुम्ही दुसरी ऍडमिशन मिळवू शकता. तर एमपीएससी मध्ये विषय कोणते कोणते आहेत ते सांगतो तुम्हाला. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान, विज्ञान, हे जे आपण जे 5वी ते 10वी जे शिकलेलो आहे विषय तेच पुढे पुढे आहेत. तर ते शिकताना आपण काय करायला पाहिजे की आपण जे 5वी ते 10वीचे जे बुक्स आहेत ते एकदा व्यवस्थित वाचून आणि एमपीएससी आणि यूपीएससी बद्दल अजून डिटेल मध्ये माहिती घेऊन की आपल्याला करिअर काय कशात करायचंय हे एकदा डिसाईड करायचं आणि मग तिथून पुढे आपण आपला प्रवास व अभ्यास सुरू करायचा. अभ्यास सुरू करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की अभ्यास किती तास करावा वगैरे. तर दिवसातून 8 ते 10 तास किंवा 6 ते 8 तास सध्या सफिशियंट आहे अभ्यास. तो केला आणि योग्य व्यवस्थित केला तरी पुरेसा आहे. भरपूर करावा असं काही नाही, पण पुरेसा व्यवस्थित अभ्यास करावा एवढंच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर शंकर सर, पुढे आपण काय विद्यार्थ्यांना शंका असतील तर ते विचारू आणि त्याचे मी उत्तर देतो. येस सर. कोणाला अजून काय काही शंका आहेत त्यांनी विचारा. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती राहील की आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये टाकावे किंवा सर समोर आहेत, सरांना डिरेक्टली प्रश्न विचारले तरी चालेल. सरांनी आता या ठिकाणी येस, एनी क्वेश्चन्स? मला वाटतं सर मुलांचे प्रश्न काही असं म्हणजे कुणी विचारत चॅटबॉक्स मध्ये टाकतील. नाहीये. हा, तर ठीक आहे. जे यातील 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे डिप्लोमासाठी ऍडमिशन घेऊन डिग्री करावी. जे डिप्लोमा पास आउट आहेत त्यांनी डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यावं व कोणती तरी एक डिग्री मिळवावी जेणेकरून तुम्ही पुढे एमपीएससी यूपीएससी करू शकाल. सर जे विद्यार्थी आपले इंजिनिअरिंग मधून पुढे जातात त्यांना एमपीएससी ची जी परीक्षा देत असतात किंवा युपीएससी ची परीक्षा देत असतात त्यासाठी जे काही आपल्या टेक्निकल ज्या काही सिलेबस आहे किंवा सीसॅट ची एक्झाम असेल त्याचे फायदे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जो माइंडसेट आहे, विचार करण्याची किंवा आकलन करण्याची शक्ती आहे ते अदर ब्रँच पेक्षा आपल्या इंजिनिअरिंग मुलांची कशी जास्त असते किंवा ते या स्पर्धेमध्ये यशस्वी कसे जास्त होऊ शकतात याच्याबद्दल आपण सर फोकस दिला तर थोडं जरा बरं वाटेल सर. इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्स आणि जे बाकीचे सब त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती क्षमता व प्रॉब्लेम सॉल्विंग खूप फास्ट होतं. तर एमपीएससी मध्ये एक 200 मार्काचा पेपर आहे की सेपरेट सीसॅट म्हणून. तर त्याच्यामध्ये तुमची पूर्णतः आकलन क्षमता तपासली जाते. जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, त्यांनी पुढे जाऊन त्यांची आकलन शक्ती खूप चांगली डेव्हलप केलेली असते. त्याचा खूप खूप फायदा होतो पुढे. रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे जाऊन त्याच 200 मार्काचा सेपरेट पूर्व परीक्षेसाठी हा पेपर द्यायचा आहे तुम्हाला. सामान्य ज्ञानचा एक पेपर आहे आणि सीसॅट म्हणून राज्यसेवेचा एक पेपर आहे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांना खूप खूप फायदा झालेला आहे आतापर्यंत. तर इंजिनिअरिंगच्या मुलांनी एमपीएससी करणे हे खूप चांगली संधी आहे त्यांच्यासाठी. आणि सेपरेट एमपीएससीच्या मध्ये टेक्निकल पोस्ट आहेत जे की टेक्निकल सिलेबसवर आधारित आहेत. जसे की पीडब्ल्यूडी, इरिगेशन या डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग चे मुलं अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकल चे मुलं आहेत
ते कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता या पदांसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात. नंतर प्रमोशननी तिथपर्यंत जाऊ शकतात. सर एक अजून एक प्रश्न विचारलाय विद्यार्थ्यांनी सर की तयारी करत असताना आपण जो एमपीएससी युपीएससी तयारी करतो सर कोणकोणते बुक्स म्हणजे कुठले बुक्स रेफर करावे जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षा सहजरित्या बुक्स देता येईल किंवा त्याच्यामध्ये यश संपादन केल सर? बेसिक्स बुक्स आहेत, 5वी ते 12वी ज्या अभ्यासक्रमाचे बुक्स आहेत ते खूप चांगले वाचावे, जेणेकरून तुमचा 50% अभ्यास होऊन जाईल त्याच्यातच. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे बुक्स आहेत, की जसं काय राज्यशास्त्रासाठी कोळंबे, इतिहासासाठी पण कोळंबे सरांचं बुक आहे, अर्थशास्त्रासाठी कोळंबे सरांचं बुक आहे. असे खूप चांगले बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण बेसिक काय की 5वी 12वी पर्यंतचे जे आपले बुक्स आहेत स्टेट बोर्डचे आपले महाराष्ट्र मंडळाचे जे पुस्तक आहेत तर त्यांनी ते रेफर करावे. खूप चांगला फायदा होईल व त्यांचा पाया त्यांचा खूप मजबूत होईल त्याच्यामुळे. येस सर. अजून एक प्रश्न आलेला आहे सर आपल्याकडे की इंटरव्ह्यूला कोणती लँग्वेज बेस्ट सुटेबल आहे, म्हणजे इंग्लिश घ्यावी लागते का वगैरे वगैरे असं त्याच्याबद्दल प्रश्न आहे सर असं की काही इंटरव्ह्यू नसतं. आपण कोणत्या भाषेमधून देऊ शकतो सर? इंटरव्ह्यू मराठी भाषेतून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. येस दोन्ही सर. भाषा, आणि मराठी किंवा इंग्लिश. सर अजून एक प्रश्न आपल्या समोर आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कोणता बेस्ट आहे, म्हणजे एमपीएससी तयारी करत असताना किंवा ऑप्शनल असे सब्जेक्ट कोणते नाही आहेत, सगळे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. जेवढा सिलेबस आहे ते सर्वांना सारखं आहे. ऑप्शनल हे फक्त युपीएससी साठी आहेत. एमपीएससी साठी ऑप्शनल ही पद्धत बंद केलेली आहे 2012 पासून. सर्वांसाठी एक कॉमन सिलेबस आहे. येस सर. आता एक प्रश्न तुमच्यासाठी आहे सर डायरेक्टली की आपण एमपीएससी ची तयारी करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी आपण कोणते क्लास जॉईन केलते का सर? क्लास एमपीएससी साठी मी सेल्फच प्रिपरेशन केलं. पूर्वी मी स्टार्टिंगला युपीएससी करायचो त्याच्यासाठी एक कोचिंग क्लास जॉईन केला होता पुणे येथे, पण तो काही एवढा ठीक होता म्हणजे. पण एमपीएससी साठी मी स्वतःच सेल्फ प्रिपरेशन केलेले आहे. येस सर. आणि मी सरांना ओळखतो की सर अगदी म्हणजे सेकंड इयरला असताना त्यांनी त्यांची तयारी सुरू केली होती आणि सर डिग्रीला असताना सुद्धा सेल्फ स्टडी वरती होते. कारण आज सर आपण जर तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, आज या क्लासेसच्या नावावरती जे काही सर गोंधळ चाललेला आहे किंवा स्पर्धा परीक्षेचं असं निमित्त सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जाते, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्याकडून भरमसाठ अशी फी घेतली जाते. तर याच्यावरती सुद्धा आपण सर एक भाष्य केलं तर सर बरं राहील सर. की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की कोणता क्लास जॉईन करावा किंवा क्लास लावा की नाही. पहिल्यांदा तुम्ही सेल्फ स्टडी करा. हे 5वी ते 12वीचे बुक्स वाचा, जुन्या प्रश्नपत्रिका एकत्र करा, त्यांचे क्वेश्चन्स बघा. जर तुम्हाला कळत असेल की सर्व गोष्टी मला येत आहेत किंवा नाही तर क्लासची आवश्यकता नाही. पण ज्या गोष्टी कळत नाहीत त्यांनी क्लास कोणता जॉईन करावा की जिथे आधी आपले मित्र किंवा कोण आहेत त्यांच्याकडून रिव्ह्यू घ्यावा की हा क्लास कसा आहे, कितपत सिलेबस कव्हर करतो, जे आपल्याला मार्गदर्शक शिक्षक आहेत की ते कुठले, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहेत, त्यांनी कुठल्या मेन्स दिलेत, कुठले प्रिलिम्स दिलेत, इथपर्यंत माहिती काढावी आणि त्यातल्या त्यात जो चांगला असेल त्याचा रिव्ह्यू घेऊन तो जॉईन करावा. पण सेल्फ स्टडी हा खूप चांगला राहील. इथून पुढे पण क्लास फक्त एक मार्गदर्शक राहतं. जोपर्यंत आपण सेल्फ स्टडी करत नाही तोपर्यंत पोस्ट मिळवणं अवघड जातं. येस सर. आणि अजून एक प्रश्न आहे सर की युपीएससी ची इंटरव्ह्यू देताना मराठी भाषा चालते का? आणि त्याच्याच रिलेटेड अजून एक प्रश्न आहे सर, व्हॉट इज द जॉब पोझिशन आफ्टर युपीएससी एक्झाम, म्हणजे युपीएससी दिल्यानंतर कोणकोणत्या प्रशासकीय पदे आहेत आपल्यासाठी, याच्याबद्दल आपण सर बोलावं. युपीएससी दिल्यानंतर IAS, IPS, IRS
हे युपीएससी साठी पद आहेत, केंद्र सरकारमधून भरतात. आणि एमपीएससी साठी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, डीवायएसपी रँकचे पोस्ट भरले जातात. म्हणजे युपीएससी जर केली, आय एस झाला तर तो डायरेक्टली कलेक्टर म्हणून तुमच्या जिल्ह्याला येऊ शकतो, किंवा एसपी तुमच्या जिल्ह्याचा होऊ शकतो. आणि जर एमपीएससी केली तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार या पदांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. येस सर. आणि अजून एक दोन प्रश्न आहेत सर, की ज्याच्यामध्ये व्हॉट इज द पोझिशन सर, सेकंड इयर मधून 2 वर्षानंतर एमपीएससी देता येते का? तर मला वाटतं सरांनी या प्रश्नाचं आपलं उत्तर दिलंय की एमपीएससी करण्यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सर अजून एक प्रश्न आहे की एमपीएससी साठी क्लास केव्हा लावायचा आणि कुठे लावायचा? तर याच्याबद्दल मला वाटतं सर थोडे सांगतील की क्लास केव्हा करायचा, आपली तयारी स्वतःची किती असायला पाहिजे. सर याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन देतील. तर प्रथमतः मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे की 5वी ते 12वीचे बुक्स जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, याचे पूर्ण वाचून घ्या. तुमचा एक पाया तयार होईल. पाया तयार झाल्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन पेपर्स बघा मागच्या वर्षीचे, की जे काही साईटवर अवेलेबल आहेत ते डाउनलोड करा. ते घेऊन तुम्ही बघा की तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. जर नसेल होत तर तुम्ही पुढचा विचार करा की मला किती डिफिकल्ट जातंय काय, मग मला कशाची मदत घ्यावी लागेल का. मग त्या विद्यार्थ्यांनी मग क्लासेसचा विचार करावा. क्लासेसचा विचार करताना की डिग्री कंप्लीट झाल्यानंतरच क्लास जॉईन करावा शक्यतो. डिग्री झाल्यानंतर प्रत्येक क्लासची माहिती काढावी, कुठला क्लास चांगला आहे. बरेचसे क्लासेसच्या नावावर सध्या सिलेबस कंप्लीट करत नाहीत, क्लासेसच्या नावावर बोगसगिरी पण चालू आहे. तर तुम्ही क्लासेसचा योग्य स्टडी करा आणि तो क्लास जॉईन करा, ते पण डिग्री झाल्यानंतर. 5वी ते 12वीचे जे बुक्स आहेत ते पहिले वाचा, त्याच्यामुळे तुमचा पाया खूप चांगला होईल. आणि त्यानंतर मग क्लासेस किंवा काय ह्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे वळा परत. येस सर. जसं की सरांनी आपल्याला सांगितलं की आपला स्वतःचा जेव्हा आपला बेसिक जे स्टडी आहे तो पूर्ण होईल आणि जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येईल की बाबा येस माझ्याकडे आता जे काही बेसिक गोष्टी आहेत 5वी ते इथपर्यंत आपण अभ्यास केलेल्या सर्व गोष्टी, खरं तर वास्तविक पाहता विद्यार्थी हा मल्टीडिसिप्लिनरी असला पाहिजे. म्हणजे आज आपण पाहतो की सरांचंही याच्यापूर्वी माझं कम्युनिकेशन व्हायचं, किंवा आज आपण वेगवेगळ्या न्यूजपेपरला न्यूज सुद्धा वाचतो की ज्या स्पर्धा परीक्षामध्ये ते लॉंग टर्म जर्नी आहे आणि याच्यामध्ये कदाचित 99% आपले हार्ड एफर्ट्स असतील, हार्ड वर्क असेल आणि 0.1 सुद्धा पर्सेंट लक नसेल तर तो दिवस म्हणजे आपण अगदी प्री पास झालो, मेन पास झालो आणि इंटरव्ह्यू मधनं आपण जर समजा काही गुणवत्तेनं बाहेर पडलो तर परत पुन्हा आपल्याला नव्यानं सुरुवात करावी लागते. तर अशा कालखंडामध्ये माणूस अर्थार्जन करत असेल तर नक्कीच तो स्पर्धा परीक्षेची तयारी तेवढ्याच इफिशियंटली करू शकतो. जसं की सरांनी इंजिनिअरिंग निवडलं कारण सराकडं त्यावेळेस 2 ऑप्शन होते. ऍटलिस्ट एक नाही झालं तर दुसऱ्यावरती तरी मी स्टँड करू शकतो. अशा प्रकारे सरांचा जे काही जीवनक्रम होता तो सरांनी सांगितला. सर या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न आहे की सर प्रिलिमिनरी आणि मेन्ससाठी सेपरेट आणि इंटरव्ह्यू साठी सेपरेट लँग्वेज ठेवता येते का? म्हणजे प्री देताना, मेन देताना आणि इंटरव्ह्यू देताना वेगवेगळ्या लँग्वेज आपण ठेवू शकतो का सर? एमपीएससी साठी जर विचार केला तर एमपीएससीचा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू असे म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. मेन्सचा पेपर, मेन्सची क्वालिफाईंग असते, त्याचे मार्क्स पकडले जात नाहीत. प्रिलिम्सचा पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये प्रिंटेड केलेला असतो. ऍट ए टाइम मराठीचा प्रश्न असतो, त्याच्याच खाली इंग्लिशचा प्रश्न असतो. आणि ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात लिहायचं काही नाहीये. फक्त तुम्ही जे 1, 2, 3 ऑप्शन आहेत त्याला गोल करून तुम्ही ते उत्तर सॉल्व्ह करू शकता. मुख्य परीक्षेत असंच आहे सेम. इंटरव्ह्यू साठी कोणत्या लँग्वेजची अट नाही, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये देऊ शकता तुम्ही. येस सर.
सर या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की एमपीएससी आणि युपीएससी विच आर टू सो विच इज द मोस्ट चॅलेंजिंग म्हणजे सर एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सर्वात चॅलेंजिंग कोणती परीक्षा आहे म्हणजे कोणतं हे आहे स्पर्धा परीक्षा एमपीएससी आहे का युपीएससी आहे असं सौरभ बनसोडे यांनी प्रश्न विचारलेला आहे सर. की तसं चॅलेंजिंग बोललं तर सगळेच खूप चॅलेंजिंग आहेत. एमपीएससीचा सिलेबस वेगळा आहे, युपीएससीचा सिलेबस वेगळा आहे, पण युपीएससीतून प्राप्त होणारी पदे ही एमपीएससीतून प्राप्त होणाऱ्या पदापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे खूप डेप्युटी कलेक्टर हा जिल्ह्याचा मुख्य कलेक्टर हा मुख्य असतो, तो युपीएससीतून होतो. म्हणजे युपीएससी थोडीशी जास्त चॅलेंजिंग आहे याच्यापेक्षा. तिथे रायटिंग प्रॅक्टिस वगैरे लागते. एमपीएससीत चॅलेंजिंग आहे पण ऑब्जेक्टिव्ह आणि पॅटर्न खूप वेगळा आहे. तर थेअरी पेपर तिथे नाहीये, तिथे सगळे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत. युपीएससी मध्ये थेअरी पेपर आहेत लिहायचे, तर युपीएससी थोडंसं चॅलेंजिंग आहे. येस सर. आणि अजून एक प्रश्न आहे सर या ठिकाणी की प्री प्लॅन करून स्टडी केला तर किती टाइम जाऊ शकतो सर एमपीएससी किंवा युपीएससी साठी. म्हणजे जर प्री प्लॅन केला आणि स्टडी केला तर त्यासाठी किती वेळ जाऊ शकतो. आणि अजून एक प्रश्न आलेला आहे की सर डेप्युटी कलेक्टर करून कलेक्टरची एक्झाम देता येते का. तर सर या दोन प्रश्नावरती आपण मार्गदर्शन द्यावं. एक्झाम युपीएससीतूनच देता येते. डेप्युटी कलेक्टर होऊन तुम्ही प्रमोशननी कलेक्टर होऊ शकता शेवटपर्यंत. आणि मगाचा कोणता प्रश्न होता सर प्री प्लॅन करून स्टडी केला तर एमपीएससी युपीएससी साठी किती वेळ जाऊ शकतो सर. प्री प्लॅनिंग म्हणजे साधारणतः एमपीएससीच्या एका वर्षाला एकच परीक्षा घेतली जाते. प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याचे 3 टप्पे एका वर्षी एकदाच घेतले जातात. जर तुम्ही कोणत्याही टप्प्यातून बाहेर पडला तर तुम्हाला परत पूर्वीपासून चालू करावं लागतं. तर जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी चांगला अभ्यास केलाय ते पहिल्या प्रयत्नातही पास होऊ शकतात. जर पहिल्या प्रयत्नात पास नाही झाले तर पुढच्या 1-2 प्रयत्नात ते नक्की पास होतील. साधारणतः कालावधी 2 वर्ष किंवा 3 वर्ष. ऍव्हरेज स्टुडंटला 2 वर्ष लागू शकतं, 2 ते 3 वर्ष. कारण प्रोसेसच एका वर्षाला एकच होते. जर तुम्ही त्या वर्षी फेल झाला तर तुम्ही पुढच्याच वर्षी अप्लाय करू शकता. सर अजून एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सर की आरटीओ एक्झामचा सिलेबस कोणता आहे आणि एक्झाम कशी होते. तर मला वाटतं आरटीओच्या एक्झाम ह्या डिप्लोमा मेकॅनिकल झाल्यानंतर ते विद्यार्थी आरटीओची परीक्षा देऊ शकतात. कारण त्यासाठी पात्रता ही डिप्लोमा मेकॅनिकल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा केला तर ते विद्यार्थी आरटीओची एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर सर युपीएससी एमपीएससी साठी क्वेश्चन प्रिपरेशन कसे असतात. म्हणजे एमपीएससी आणि युपीएससी चे प्रश्न कसे प्रिपेअर केले जातात किंवा कशाच्या आधारे प्रिपेअर केले जातात हे जरा सर आपण या ठिकाणी सांगावं. एक ब्रीफ थोडासा सिलेबस दिलेला आहे एमपीएससीचा त्यांच्या साईटवर की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. तर त्या पॉइंट्सला धरून ते प्रश्न काढतात. साधारणतः ते प्रश्न युनिव्हर्सिटीचे पीएचडी वाले प्रोफेसर सेट करतात. आणि युपीएससी मध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्यांनी त्याला धरून ते थेअरी पेपर्ससाठी ऑब्जेक्टिव्ह न काढता ते डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स काढतात. तिथे आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं. आणि ते पण युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सेट करतात पेपर. येस सर. आणि काही प्रश्नांचा मी सारांश करतो की सरांनी आता सांगितलं की सिव्हिल साठी ज्या काही डिप्लोमा सिव्हिल साठी ज्या परीक्षा आहेत त्या म्हणजे पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, त्याच्यानंतर जलसंधारण असेल किंवा जे टाउन प्लॅनिंग नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये डिप्लोमा सिव्हिल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर म्हणून आपल्याला त्या परीक्षा देता येतात. त्याच्यानंतर जे रेल्वे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आरआरबी मार्फत सिव्हिल डिप्लोमा सिव्हिल साठी त्या जागा आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सुद्धा डिप्लोमा सिव्हिल साठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी आहे. त्याच्यानंतर एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एमपीएससी
तर सरांनी सांगितलेलं आहे की एमपीएससी ची परीक्षा देण्यासाठी आपण डिग्री असणं आवश्यक आहे किंवा डिग्री झालेला विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र आहे. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर परीक्षा देता येते का सर? तर डिप्लोमा नंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अनेक साऱ्या वेगवेगळ्या परीक्षा देता येतात, जसं की डिप्लोमा मेकॅनिकल झाल्यानंतर आरटीओ ची एक्झाम देता येते. रेल्वेमध्ये सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये त्याच्या जागा आहेत. त्याच्यानंतर जे काही स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये किंवा एनटीपीसी किंवा ज्या काही वेगवेगळ्या नॉन टेक्निकल पोस्ट आहेत की ज्याच्यामध्ये डिप्लोमाचा सुद्धा समावेश केलेला आहे. यानंतर सिव्हिल वाल्यांसाठी आता सांगितलं की मी त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. तर अशा प्रकारे डिप्लोमाचा विद्यार्थी जेईच्या पदापर्यंत ते परीक्षा डिप्लोमावरून देऊ शकतात आणि त्यानंतर प्रमोशन बेसिसवरती ते मोठमोठ्या पोस्टवर जाऊ शकतात. सरांना एक प्रश्न आहे की उमाकांत सर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फेल्युअर आले होते का? ते तुम्ही कसे केले सर? ते सर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला की सर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एमपीएससी ला फेल्युअर आले होते का? सर आपण आपल्या एमपीएससीचा थोडासा इतिहास या ठिकाणी सांगितलं तर बरं होईल सर, अशी विद्यार्थ्यांची आणि सर्वांची मागणी आहे सर. हो, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला फेल्युअर आलं होतं. मी जेव्हा 2014 साली एमपीएससी ची प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी फक्त प्रिलिम्स क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झालो नाही. तर त्याच्या पुढच्या वर्षी परत प्रिलिम्स मेन्स क्लिअर झालो, इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही. तर 2017 साली प्रिलिम्स मेन्स क्लिअर झालो व इंटरव्ह्यू मधून परत बाहेर पडलो आणि त्यानंतर मला एसटीआय ची जी पोस्ट भेटली जिथे प्रिलिम्स आणि मेन्स आहे फक्त, जिथे इंटरव्ह्यू नाहीये, तर ती पोस्ट मला भेटून गेली. तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला फेल्युअर आल्यानंतर मी अनालिसिस केलं की माझ्या चुका काय झाल्या, की कोणते क्वेश्चन्स मी सॉल्व्ह नाही केले, कोणत्या क्वेश्चन्सवर फोकस नाही केलं, कोणता सब्जेक्ट मी प्रिपरेशन व्यवस्थित केली नाही. तर त्याचं अनालिसिस केलं. ते अनालिसिस केल्यानंतर मला समजल्या माझ्या चुका. मग त्या मी पुढे न करता नवीन त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून गेलो. अशा प्रकारे मला जे जे चुका आहेत त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करून सक्सेस भेटलं. येस सर, धन्यवाद सर. आपण या ठिकाणी मार्गदर्शन दिलं, प्लस काही प्रश्नांचे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्यांना आपण समर्पक उत्तर दिलेत. तर सर मी या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर्य देशमुख सर यांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज या ठिकाणी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज आयोजित स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीयुत उमाकांत ननवरे सर यांचं मी या ठिकाणी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बी आर गायकवाड साहेब, संस्थेचे सचिव ए आर गायकवाड साहेब, तसेच ज्येष्ठ विश्वस्त एम आर गायकवाड साहेब, उपप्राचार्य विक्रांत गायकवाड सर, मार्गदर्शिका सौ माधुरी गायकवाड मॅडम, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी. प्रथमतः आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाची 75वी साजरी करत असताना, अमृत महोत्सव साजरा करत असताना अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या पंखांमध्ये बळ येण्याच्या दृष्टिकोनातून आपण कायमच कार्यतत्पर असतो. त्याच दृष्टिकोनातून आज आपण श्रीयुत उमाकांत ननवरे सरांना आमंत्रित केलं होतं आणि सरांनी या वेबिनारच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग च्या ज्या परीक्षा आहेत या संदर्भात विशेष मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनादरम्यान काही प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं, त्यांच्या सर्व समाधानकारक उत्तरं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेली आहेत. तर आमच्या विनंतीला सरांनी मान दिला आणि या विनंतीला मान देऊन सरांनी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो.
आणि विद्यार्थी मित्रांना थोडं सुसंवाद साधू इच्छितो. तर विद्यार्थी मित्र, उमाकांत सरांनी जसं आपल्याला मार्गदर्शन केलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग. तर मित्र हो, केंद्रीय लोकसेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्यामध्ये IAS आहे, IPS आहे, IFS आहे, IRS आहे, IES आहेत. तर या ज्या सर्व परीक्षा आहेत तर या आपल्याला देण्यासाठी किमान पदवी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही जेव्हा आपण परीक्षा देतो तर यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र पाहिलं तर आपल्याला इथं सुद्धा पदवीची आवश्यकता असून त्यामध्ये आपण जे डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, त्यानंतर PSI, सेल टॅक्स इन्स्पेक्टर जसं उमाकांत सर आहेत, त्याचबरोबर आपल्याला ज्या काही ज्युनियर इंजिनियर असतील, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यानंतर डेप्युटी इंजिनियर असतील, या विविध काही जी पदं आहेत तर त्या पद भरती या MPSCच्या माध्यमातून होते. मित्र हो, तुमचा एक सर्वसामान्यपणे एक जो प्रश्न आहे की डिप्लोमा नंतर कोणकोणत्या परीक्षा देता येतात. यानंतर मित्र हो, की सरळ सेवा भरती ही जी प्रक्रिया आहे ही सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समाधान किंवा अनेक मुलं जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नांची मी उमाकांत सरांच्या सहमतीनं उत्तर देईन. तर मित्र हो, डिप्लोमा नंतर जे विद्यार्थी मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा कोर्स करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा की ह्या ज्या काही टेक्निकल इंटरव्ह्यूज आहेत त्याही देता येतात, टेक्निकल ज्या परीक्षा आहेत त्याही देता येतात आणि जनरल MPSC असेल किंवा UPSC असेल तेही मुलं ते देऊ शकतात. तर UPSC साठी मात्र आपल्याला पदवी आवश्यक आहे. MPSC आणि या टेक्निकल इंटरव्ह्यू साठी आपल्याला पदविका आपला जो कोर्स आहे तर विद्यार्थी मित्र आपण यासाठी पात्र आहोत. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये पहिलं बोलू, नंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर. याचबरोबर विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना एक माहित नाहीये की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग एक ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्या सर्व या ज्या पदभरती करतं आणि हे आपल्याला माहित नसल्यामुळं आपली मुलं या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्या ठिकाणी जात नाहीत. तुम्ही म्हणाल या पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन्स कोणत्या, की ज्यामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस, NTPC, नॅचरल थर्मल पॉवर प्लांट जो आहे, त्यानंतर JNPT आहे, माझगाव डॉक जे आपलं कार्यालय आहे ते आहे, त्यानंतर मित्र हो ज्या सेल जे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, कोल, जे ज्या काही कंपन्या आहेत की ज्यामध्ये इंडियन ऑइल आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम आहे, IOC आहे, अनेक असं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या आहेत ज्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे. तर या कंपन्या ज्या आहेत तर या CSIR असेल, NCL असेल, टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर, त्यानंतर बार्क आहे, नगरपालिका, महानगरपालिका, या ठिकाणी बाळांनो आपण जाऊ शकतो. आपल्याला हे माहीत नसल्यामुळे आपण काय होतं की आपल्याला या पदविका हा जो कोर्स आहे या पदविका कोर्स नंतर आपण बऱ्याच अशा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्यानंतर SSB, त्यानंतर RRB, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत सुद्धा डिप्लोमा नंतर इलेक्ट्रॉनिक्सची मुलं, कॉम्प्युटरची मुलं, सिव्हिलची मुलं तर त्या रेल्वेमध्ये जाऊ शकतात. मेकॅनिकलची मुलं, लोकोमोटिव्ह पायलट हे जे पद आहे की रेल्वे जे ड्राईव्ह केली जाते तर त्याला मेकॅनिकल ही अट आहे. तर विद्यार्थी मित्र, रेल्वेमध्ये असेल, त्यानंतर BSNL जे असेल, त्यानंतर ट्राय ही जी संघटना आपले ऑर्गनायझेशन आहे की दूरसंचार निगम, त्यामध्येही आपण जाऊ शकतो. तर अशा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, त्यानंतर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन ऑइल असेल, HP असेल, भारत पेट्रोलियम असेल, ONGC, त्यानंतर NTPC असेल, त्यानंतर या क्रूड ऑइलच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी आपण मित्र हो जाऊ शकतो. डिप्लोमा नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलाच्या बाबतीमध्ये आपण जे बोलत होतो तर सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, जलसंधारण, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना या ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी जे विभाग आहेत तर त्या ठिकाणी पण ते विद्यार्थी शासकीय, निमशासकीय मध्ये जाऊ शकतात. तसेच हे विद्यार्थी UPSCच्या माध्यमातून जाऊ शकतात, MPSCच्या माध्यमातून जाऊ शकतात या ठिकाणी.
त्याचबरोबर सिव्हिलच्या मुलांना शासकीय बरोबर निमशासकीय बरोबर खासगीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संधी आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, मेकॅनिकलच्या बाबतीमध्ये काहींचा प्रश्न आहे की मेकॅनिकलची मुलं सुद्धा यंत्र अभियांत्रिकी जो विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा, त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा असेल, WRD आपण त्याला जो म्हणतो, त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण इरिगेशन जलसंपदा विभाग असेल, जे आता डॅम जे आपले आहेत, तर त्या डॅमला आपल्याला कोयना डॅम, उजनी डॅम, जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 असे मोठे डॅम आहेत की ज्याची क्षमता अगदी 50 TMC पेक्षा जास्त आहे आणि छोटे मोठे सुद्धा डॅम आहेत. तर तिथे सिव्हिलची मुलं लागणार आहेत, मेकॅनिकलची लागणार आहेत, इलेक्ट्रिकलची सुद्धा मुलं लागणार आहेत. तर मेकॅनिकलची मुलं RTO ची सुद्धा एक्झाम देऊ शकतात की आपलीच माझी विद्यार्थी तेजस्विनी वायचळ ही सोलापूर या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे की ती RTO इन्स्पेक्टर आहे. हे डिप्लोमाचेच हे आहे पदभरती. त्यानंतर नगरपालिका महानगरपालिकेमध्ये मुलं डिप्लोमा मेकॅनिकलची जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या मिलिटरीमध्ये आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची मुलं, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटरची मुलं, जे मर्चंट नेव्ही, एअरफोर्स असेल, त्यानंतर आर्मी असेल, इंडियन आर्मी, त्या ठिकाणी सुद्धा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटरची मुलं जाऊ शकतात. पोलीस या विभागामध्ये सायबर सेल आहे, कम्प्युटरची मुलं, इलेक्ट्रॉनिक्स वायरलेस डिपार्टमेंट आहे, तिथेही इलेक्ट्रॉनिक्सची मुलं जाऊ शकतात. तर असंख्य अशा आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हटलं की फक्त MPSC आणि UPSC बाळांनो यामध्ये येत नाही. तर केंद्र सरकार असेल, राज्य शासन असेल, काही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवतं, काही या पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आहेत, तर त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एम्प्लॉयमेंट न्यूज हे एक वर्तमानपत्र आहे. त्यानंतर जे इंग्लिश न्यूज पेपर्स आहेत की जे द हिंदू आहे, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, या वर्तमानपत्रामध्ये अनेक अशा जाहिराती येतात. तर मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या जर पालकांनी जर आपल्या घरी वर्तमानपत्र लावलं नसेल तर महिन्याकाठी तुम्हाला साधारणपणे 150 रुपयाचा खर्च येतो. तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, द हिंदू किंवा टाइम्स ऑफ इंडिया ही वर्तमानपत्र आणि आठवड्यातून निघणारं जे एम्प्लॉयमेंट न्यूज हे जर वर्तमानपत्र तुम्ही जर परचेस केलं, ही तुमची गुंतवणूक होणार आहे. आणि ही गुंतवणूक झाल्यामुळे विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला याचा जो लाभ आहे तो हा दीर्घकालीन असणार आहे. त्यामुळे आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसं उमाकांत सरांनी आपल्याला सांगितलं की मुख्य परीक्षा, त्यानंतर पूर्व परीक्षा, त्यानंतर मुलाखती, आणि हे मुलाखती, मुख्य आणि पूर्व परीक्षेचं जे टप्पा आहे ते कशा पद्धतीने आहे, त्याची सराव कशा पद्धतीने केलं पाहिजे, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा कसा आपण अवलोकन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जे संदर्भ ग्रंथ जे वापरायचे आहेत, त्यानंतर आपल्याला क्रमिक पुस्तकांचा अभ्यासक्रम जो आहे तर तो कसा निवडायचा आहे. टेक्निकल MPSC हा एक वेगळा विभाग आहे, जनरल MPSC हा एक वेगळा विभाग आहे, आणि विद्यार्थी मित्र UPSC हा पदवी नंतर आपण देऊ शकतो. पदविका नंतर, डिप्लोमा नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अशा असंख्य वेगवेगळ्या जागा आहेत, तिथेही आपण देऊ शकतो. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की त्यामध्ये आपल्या मराठी मुलांचा आकडा फार कमी आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा खूप आपल्या मुलांना संधी उपलब्ध आहेत. तर तुम्ही ह्या ज्या मी गोष्टी आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत, उमाकांत सर, आम्ही, सावंत सर, तर हे तुम्ही लक्षात घ्यावे आणि त्यानुसार ते शोधणं, आणि त्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही शिक्षकांशी भेटून संवाद साधून याविषयी विशेष मार्गदर्शन घेऊ शकता. उमाकांत सरांनी जसं सांगितलं की मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तुम्ही देऊ शकता, बायलिंग्वल आहे. MPSC UPSC सुद्धा तुम्ही बायलिंग्वल या मराठी इंग्रजी कोणत्याही माध्यमातून देऊ शकता, त्याविषयी तुम्हाला कुठलीही अडचण नाहीये. आणि पुस्तकाची क्रमिक किंवा अभ्यासक्रमाची संदर्भ ग्रंथ जे आहेत किंवा कोणती अकॅडमी लावायची वगैरे, तर या संदर्भात सुद्धा सरांनी सांगितलं की एक स्वयं अध्ययन ते खूप महत्वाचं आहे. आणि 5वी ते 10वीचं जे अभ्यासक्रम आहे तो जनरल MPSC किंवा जनरल UPSCच्या साठी अत्यंत आवश्यक आहे. पण IAS साठी जर असेल तर तुम्हाला आपल्या टेक्निकलच्या आपल्या ज्या काही सगळ्या अभ्यासाची जी बुक्स आहेत तर ते आपण विद्यार्थी मित्र हो वाचू शकतो आणि त्यानुसार आपण स्टडी करू शकतो. तर एकंदरीतच आज या ठिकाणी मी आपला जास्त काही वेळ घेणार नाही, परंतु जेव्हा तुम्हाला काही या संदर्भात काही प्रश्न किंवा काही असतील तर निश्चितपणे आम्ही सर्वजण आपल्याला या दृष्टीने मार्गदर्शन करू. तर अंततः मी या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे आपण जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन उमाकांत ननवरे सरांनी वेळात वेळ काढला त्याबद्दल मी पुनश्च एकदा
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीनं उमाकांत सरांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांना सुद्धा भविष्यातील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. परत एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या, अमृत महोत्सवी दिनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या आपल्या महाराष्ट्र परिचय केंद्र ज्याचं हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि महाराष्ट्राचं आपलं 60वं 61वं वर्ष आपण जे साजरं करतोय यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू सावंत सर. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र हो, आपलं जीवन जगणं म्हणजे एक अडथळ्याची शर्यत आहे आणि हे जीवन जगत असताना अनेक साऱ्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. परंतु जो व्यक्ती हे सर्व अडथळे यशस्वीरित्या पार करतो तो त्या जीवनामध्ये किंवा त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होतो. आज आपण पाहिलं तर यशाच्या शिखरावरती उंच पोहोचणाऱ्या व्यक्तिमत्व जे आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांचा त्या पाठीमागचा संघर्ष हा खूप मोठा आहे आणि ते नाव किंवा नावलौकिक किंवा ते यश मिळवण्यासाठी आपल्याला एक योग्य दिशेची आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मग ही दिशा किंवा मार्गदर्शन आपल्याला ज्या ज्या ठिकाणावरून किंवा ज्या ज्या माध्यमातून मिळेल ते नक्कीच आपल्यासाठी योग्य असं ठरणार आहे आणि आपण त्या दृष्टीनं आपण त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्व अजून या यशस्वी जीवन घडण्याच्या जडणघडणीमध्ये तुम्ही आहात. तुमच्याकडं खूप मोठी अशी संधी आहे की तुमच्याकडे जो वेळ आहे आणि जे वय आहे तुमचं, त्या दोन्ही गोष्टीचा पुरेपूर वापर करून आपण आपल्या जीवन जगत असताना जीवनामध्ये कसं सक्सेसच्या पिनॅकल पॉइंटला म्हणजे यशाचं जे उंच शिखर आहे त्यावर कसं पोहोचू आणि आपलं जे कर्तृत्व आहे ते आपण कसं सिद्ध करू. कारण आजपर्यंत आपल्याला आपल्या पालकांनी ज्या प्रकारे सपोर्ट दिला, सहकार्य केलं, त्यांच्यासाठी आपलं काहीतरी कर्तव्य लागतं. आपण समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे. ते आपण जर कर्तव्यात पुरेपूर आपण यशस्वी ठरलो तर नक्कीच विद्यार्थी मित्र आपण यशस्वी होणार आहोत आणि आपलं नावलौकिक आपलं जे काही नाव आहे ते आपलं होणार आहे. तर यासाठी आज आपल्या या कार्यक्रमास आमच्या विनंतीस देऊन आमचे सिनियर आणि आमचे उमाकांत ननवरे साहेब, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, जीएसटी डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आज हे उपस्थित राहिले. सर हे आमच्या सर्वांचंच रोल मॉडेल आहेत. तर सरांनी आज या ठिकाणी आपणास योग्य असं मार्गदर्शन दिलं. सर मी आपलं आमचे शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला या परिवारातर्फे आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो सर. आपल्याला धन्यवाद देतो सर. तदनंतर या कार्यक्रमास उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय BR गायकवाड साहेब, आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय AR गायकवाड साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमच्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय MR गायकवाड साहेब, तसेच आमच्या संस्थेचे उपप्राचार्य VM गायकवाड सर, आमच्या मार्गदर्शिका MA गायकवाड मॅडम आणि आमच्यासाठी आम्हाला नेहमीच असे प्रोत्साहन देणारे आणि आज सुद्धा अगदी विद्यार्थी हितप्रिय, विद्यार्थ्याला कुठलीही गोष्ट मिळाली पाहिजे, विद्यार्थी तो घडला पाहिजे, त्याचं आयुष्य घडलं पाहिजे यासाठी अहोरात्र अगदी 100% झोकून देणारे आमचे प्राचार्य डॉक्टर आर्य देशमुख सर या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपणास मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल मी या सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर ते शेवटी ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी करणं शक्य झालं असे म्हणजे आमचे सर्व विद्यार्थी, वेगवेगळ्या विभागातील, वेगवेगळ्या शाखेतील तिन्ही वर्षाचे विद्यार्थी मित्र, त्यांचे सर्व पालक, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे सर्व सहकारी मित्र, माझे सर्व शिक्षक स्टाफ, माझे सर्व विभाग प्रमुख या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आर्य देशमुख सर यांच्या परवानगीनं उमाकांत सर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार की तुम्ही वेळेत वेळ काढून आज उपस्थित राहिलात. त्याच्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो आणि हा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज यांनी मला बोलण्याची संधी दिली व त्याच्या संस्थेचे पदाधिकारी
बी आर गायकवाड सर, सेक्रेटरी आर गायकवाड सर, ट्रस्टी एम आर गायकवाड सर, प्रिन्सिपल आर ए देशमुख सर व तसेच आमचे परम मित्र शंकर सावंत सर यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर.